पुढची घडामोड ठाण्यातून। ठाण्यामध्ये आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा होता, कारण तिथे एकामागोमाग एक दोन मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या। कोणत्या ते आता आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहणार आहोत। आपल्या समोर येणाऱ्या या दोन महत्त्वाच्या राजकीय घडामोडी या एका प्रकारे एकनाथ शिंदेंशी निगडीत आहेत। पहिल्या घडामोडीमध्ये मीनाक्षी शिंदे यांनी एकनाथ शिंदेंना रामराम केलाय। या मीनाक्षी शिंदेंना एकनाथ शिंदेंनी एकेकाळी ठाण्याचं महापौर केलं होतं, मात्र आपल्या माणसाला तिकीट मिळत नाही असं लक्षात आल्यावर त्यांनी एकनाथ शिंदेंपासून दूर जाण्याचा निर्णय घेतलाय। दुसरी महत्त्वाची बातमी आहे ती नजीब मुल्ला यांच्याबाबतची आहे। नजीब मुल्ला यांना अचानक जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल प्रेम वाटू लागलेलं आहे। एकेकाळी नजीब मुल्ला आणि जितेंद्र आव्हाड असा विधानसभेला सामना झाल्याचं आपण मुंब्रा मतदारसंघात पाहिलं होतं, मात्र आता त्याच जितेंद्र आव्हाडांच्या सोबत जाण्यास नजीब मुल्ला उत्सुक दिसतायत। आता या दोन्ही बातम्या आपण विस्तारानं पाहणार आहोत। सगळ्यात आधी आपण पाहणार आहोत कोणत्या पद्धतीनं आणि कशा पद्धतीनं नजीब मुल्लांचं हृदय परिवर्तन झालंय। त्याच्याच अनुषंगानं आपल्याला पुढे बातमी बघायची आहे, ती जितेंद्र आव्हाड आणि नजीब मुल्ला यांच्या संदर्भातली आहे। कारण नजीब मुल्ला म्हणतायत की जितेंद्र आव्हाड हे काही त्यांचे आता दुश्मन नाहीत। एक अत्यंत महत्त्वाचं वाक्य आणि अत्यंत महत्त्वाची घडामोड ही जितेंद्र आव्हाड आणि नजीब मुल्ला यांच्यात घडतीये। या निमित्तानं ठाण्यात राष्ट्रवादीचं एकत्रीकरण होतंय का, हा प्रश्न उपस्थित राहतोय। इथे आमचं काय, जितेंद्र आव्हाड आमचे शत्रू नव्हे। आम्ही सर्व जे वेगळे झालो आणि दादांचं आकर्षण होतं, दादांचं नेतृत्व होतं, दादांचा आमच्यावर विश्वास आणि प्रेम होता आणि मी कधी पण आक्षेप नोंदवलाय तर त्या नेतृत्वामध्येच आम्ही सर्व एकत्र काम केलेलं। जितेंद्र आव्हाडच्या नेतृत्वात त्याच्या कार्यप्रणाली पद्धतीवर आक्षेप नोंदवलाय। ते कार्यप्रणाली आणि कार्यपद्धती सुधारून आमच्या सोबत येत असतील तर आमचं स्वागत आहे त्यांना। त्यांचे आभार मानायला हवे मला की त्यांची भावना जी आहे ती खऱ्या अर्थाने चांगली आहे आणि इतके वर्ष सगळ्यांनी एकत्रच काम केलंय। आव्हाड साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी काम केलंय, एक दुसऱ्याला चांगले ओळखतात। त्यांची जर ही भावना असेल तर नक्कीच त्याचा विचार केला जाईल आणि मला असं वाटतं की प्रस्ताव मी देऊ का तो देईल त्यापेक्षा एक भावना महत्वाची आहे आणि त्यांच्याकडनं एक पॉझिटिव्ह भावना आली आहे। तर मला असं वाटतं की आव्हाड साहेब आणि अजितदादांनी जर हे बोलणं केलं तर काहीतरी याच्यातनं मार्ग निघू शकतो। जितेंद्र आव्हाड आणि अजित पवार एकमेकांशी बोलणार का, हा खरा यातला कळीचा मुद्दा आहे। दरम्यान हे जे काही ठाण्यात घडतंय त्याचा धक्का हा एकनाथ शिंदेंना बसणारच आहे, पण त्याचबरोबर आधी घरातूनच एक आव्हान एकनाथ शिंदेंना मिळालंय, म्हणजे शिवसेनेतून। शिवसेनेकडून एकेकाळी महापौर राहिलेल्या मीनाक्षी शिंदे यांनी आपला राजीनामा एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवून दिलेला आहे। आपल्या समर्थकाला डावलल्याचा राग मीनाक्षी शिंदे यांना आलाय। त्यांनी आपल्या जबाबदारीतून राजीनाम्याचं पत्र मुक्त होण्याच्यासाठी एकनाथ शिंदेंकडे पाठवलेलं आहे। विक्रांत वायचळ हा मीनाक्षी शिंदे यांचा समर्थक समजला जातो। त्याच्यावर पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी कारवाई झाली आहे। मनोरमा नगर इथल्या शाखाप्रमुख पदावर असलेल्या विक्रांत वायचळ याची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली। शिवसेनेत त्यामुळे नाराजी नाट्य रंगलंय। शिवसेना महिला आघाडीची जबाबदारी असलेल्या आणि ठाण्याच्या महापौर राहिलेल्या मीनाक्षी शिंदे यांनी राजीनामा दिला आहे।